कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली. तुम्ही राहता कुठे म्हणाला? कांदिवलीला. चारकोप. कांदिवलीला. कितव्या मजल्यावर राहता तुम्ही? नाही, म्हाडाचं घर. म्हाडाचं घर. हां. मग आता ते जेव्हा रात्री उशिरा येतात तेव्हा दरवाजा नॉक करतात का खिडकीतून येतात? हे आता सवय- चावी असते त्यांच्या. चावी असते. कारण इतकी वर्ष झाली ना, म्हणून म्हटलं. त्यांना मी जेव्हा राखी बांधायला जायचे ना, कारण प्रत्येक मुलाला राखी बांधायचो आम्ही शाळेत. तुम्ही सगळ्या जणी? हो, तर मग ते खिडकीतून उडी मारून पळून जायचे. ते? हा, त्यांना आवड आहे वाटतं. रक्षाबंधनला मी 30 ते 35 राख्या घेऊन जायची. मला शाळेत? वर्षभर कधी पेन घ्यायची गरज लागलीच नाही. 2-2, 3-3 रुपयाचे वर्षभरचे मला पेन मिळून जायचे. पण हे लोक जेव्हा राखी बांधायला यायचे ना, अख्खा वर्ग बाहेर पडून जायचा. का असं का? होती ना क्लासची क्लासची मॉनिटर होती. तुमच्याकडून सगळे बांधून घ्यायचे. माझ्याकडून सगळे बांधून घ्यायचे. मग तुमचं लव्ह मॅरेज कधी झालं? माझं म्हणजे माझे मिस्टर मला अगोदरच, मी जेव्हा शाळेत शिकत होती त्यावेळेलाच ते मला लाईक करत होते. कुठल्या शाळेत होते ते शाळेत नव्हते ऍक्च्युली. वेकेशनला मी गावी जायचे ना, त्यांचं आणि माझं गाव एकच, तर ते पण वेकेशनला यायचे. तर ते मला खूप लाईक करायचे तेव्हा. तर ते लाईक करायचे, तुम्ही काय करायचा? मी नव्हती करत ना. मग तुम्ही मी कधी नव्हती करायला करत. लागले? मग 2 वर्ष 2 वेळेला त्यांनी मला प्रपोज केलं. कॉलेजला गेल्यानंतर 11वी-12वी मध्ये मी जेव्हा गेले ना, तेव्हा मग मैत्रिणींचं म्हटलं, अरे सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत, त्यांचे म्हणून सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत. आणि म्हटलं ही व्यक्ती माझ्या मागे सारखी लागली आहे, तर मग कुठेतरी त्यांच्यासाठी माझ्या मनात पण जागा निर्माण झाली आणि मग आमचं अफेअर झालं. आता कसं वाटतं? जाता गावी आता? हा, गावी जाणं येणं चालूच असतं. त्यांना आवडतं गाव का आता आवडेनासं झालं? नाही, त्यांना गाव फार आवडतं. हा? आवडतं नक्की? हो. का आता ते दोष देतात का गेलो तेव्हा गावी? नाही हा, ना? देतात तसा. त्यांचे केस गेलेत ना, तर मला सारखे बोलतात, हे बघ माझं टक्कर किती कमी केलंयस." म्हणजे त्याचे दोष तुम्हाला देतात ते? हो. कशामुळे मला झालं देतात ते? ते देतात. सगळ्या मैत्रिणी किंवा रिलेटिव्ह आले तरी सगळ्यांना सांगतात. कोणी विचारलं केस गेले, म्हणतात बायकोला विचारा. बरं, तुम्ही आता एकट्या इतका संघर्ष करता, या मैत्रिणींची किती साथ आहे तुम्हाला आणि कशी आहे? ॲक्च्युली काय, आता मी ज्या दिवशी मिस्टर ऑफ झाले, जवळजवळ 6 महिने मी डिप्रेशन म्हणजे विचारामध्येच होती. पण जसं आमचा ग्रुप आहे त्या संपर्कात आम्ही जास्त बोलणं झालं. जे एकमेकांचा कॉल यायला आला की तू काय करतेस आता, काय कसं चाललंय तुझं, आम्ही आहोत, तू टेन्शन नको घेऊ, तुला काय वाटलं आम्ही मदत करू. मग त्यांच्यासमोर माझं मन मोकळं करून मी जे आजपर्यंत यांच्यासोबत आहे ते कधी विसरू शकत नाही. म्हणजे आधार बनल्या मैत्रिणी. हो. बरं, 6 जणींमधून आता एकच नाव सांगायचं आहे, विचार करून सांगा सगळ्यांनी, ज्यांनी स्वभावात बदल करण्याची आवश्यकता आहे. तर तो कोणी केला पाहिजे? मी सारिकाचं सांगेन. सारिकाच हो, सांगेन. सारिका. कारण खूप लाजरी आहे, जास्त कुठे बोलत नाही, काही नाही. तिने आता खूप हळू बोलते, Confidence 4 चौघात लगेच मिक्सअप होत नाही. तर बरोबर. तिने आणि आक्रमकपणा कोणी कमी केला पाहिजे स्वभावात? सोनल. बरं, अशा तुम्ही सगळ्या जणी शाळेतल्या आठवणींपासून आतापर्यंत इतकं छान संसार चाललाय, सगळं मस्त मजा करता तुम्ही, बरोबर आहे? तुमचं कसं झालं म्हणालात प्रेम? आम्ही गावी एका लग्नामध्ये भेट झालेली. कोणाच्या? आमच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न होतं, हं. तेव्हा आमची भेट झालेली. तेव्हा मिस्टरांनी विचारलेलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.